तेव्हा जरांगेंचा हा भव्य दिव्य मोर्चा आता नवी मुंबईमध्ये दाखल झालाय। एपीएमसी मार्केटमध्ये सध्या मुक्कामी आहे हा मोर्चा। आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। स्वाती, जरांगेंचा हा मोठा मोर्चा लाखो मराठा बांधवांसहित सध्या नवी मुंबईमध्ये आहे। काय नेमकं सगळं वातावरण आहे आणि कशा प्रकारे त्यांची सोय करण्यात आली आहे, काय पुढचं नियोजन आहे? मनोज जरांगे पाटील हे पहाटे 5:30 वाजता नवी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि सध्या ते विश्रांती घेत आहेत। इथे एपीएमसी मुख्यालय आहे आणि एपीएमसी मुख्यालयाच्या कार्यालयात त्यांना विश्रांतीची सोय केलेली आहे। त्यांच्या जे कार्यकर्ते आहेत, समन्वयक आहेत, त्यांनी हे सांगितले की त्यांची तब्येत थोडी बरी नाही आहे, त्यांना ताप आलेला आहे, त्यामुळे डॉक्टरांचे जे एक पथक आहे ते त्यांच्यासोबत ते आहे। त्याच्यानंतर ते थोडी विश्रांती घेतल्यानंतर इथे ध्वजवंदना करणार आहेत आणि त्याच्यानंतर शिवाजी चौक नवी मुंबई। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांची सभा होणार आहे। त्याआधी देखील राज्य सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटण्यासाठी इकडे आलेलं आहे आणि ते शिष्टमंडळ त्यांना भेटेल आणि त्यानंतर सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे। ठीक, स्वाती, बरेच जण या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खरं तर मराठा बांधव मनोज जरांगेंच्या या मोर्चामध्ये सहभागी होत आलेत। कशा प्रकारे एपीएमसी मध्ये सोय होती? कारण काल आपण दाखवलं जवळपास 15,000 लोकांचं जेवण काल तयार करण्यात आलं होतं। कशी नेमकी नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये सोय केलेली आहे? आजही सकाळी सर्व हे मराठा बांधव जे आहेत, आंदोलक आहेत, त्यांच्या चहा आणि नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे। काल देखील पहाटेपर्यंत मराठी बांधव इथे येत होते। मराठा आंदोलक जे आहेत ते मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। लाखोंच्या संख्येने पाचही मार्केटमध्ये हे आलेले आहेत। त्यांच्या राहण्याची तसेच टॉयलेटची वगैरे सुविधा इथे करण्यात आलेली आहे। खाणं तसेच चहा आणि नाश्ता देखील आता सकाळी देण्यात आलेला आहे आणि एक जल्लोषपूर्ण वातावरण आहे। जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये मनोज जरांगे पाटील कधी येतील आणि काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठीक, स्वाती, जी माहिती आतापर्यंत मिळते त्यामध्ये मनोज जरांगे यांच्या प्रकृती संदर्भात त्यांची प्रकृती बिघडल्याचं कळते। नेमकं काय होतंय? डॉक्टरांचं पथक आता पाहणी करणार आहे। आज ते पहाटे दाखल झालेत। नेमकं काय होतंय आणि अशा परिस्थितीत ते सभा घेणार का, काय एकंदरीतच अंदाज आहे? नक्कीच ते आल्यानंतर त्यांची तब्येत खालावलेली आहे इकडे, त्यामुळे ऑलरेडी इकडे डॉक्टरांचं एक पथक त्यांनी तपासलेलं आहे। त्यांना थोडा ताप आलेला आहे, थकवा आहे आणि त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे। त्यामुळे ते आता 2 तास विश्रांती घेणार आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा डॉक्टर त्यांची तपासणी करणार आहेत आणि त्यानंतरच ते सभा घेतील, खाली उतरतील की नाही ह्याच्याबाबत अजून काही सांगण्यात येत नाही आहे। परंतु जोपर्यंत त्यांना बरं वाटत नाहीये तोपर्यंत ते त्यांच्या आता निवासस्थानी जिथे वास्तव्यास आहेत सचिव कार्यालयामध्ये एपीएमसीच्या, त्यानंतरच खाली उतरतील असं त्यांचे जे समन्वयक आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे एकंदरीत। ठीक, स्वाती, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी या संदर्भातले जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। स्वाती नाईक आमचे प्रतिनिधी नवी मुंबईमधून आपल्या बरोबर होते। तेव्हा हे हजारो समन्वयक आणि मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत। मनोज जरांगे यांची प्रकृती सध्या तब्येत बिघडलेली आहे, त्यांना ताप आलेला आहे, थकवा जाणवतोय। अर्थातच डॉक्टरांचं पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून 2 तासाच्या विश्रांतीनंतर पुढच्या कार्यक्रमांना आता पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। तर आंदोलक जे सध्या जरांगेंबरोबर आलेले आहेत त्यांच्याबरोबर बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी। आरक्षण भेटलंच पाहिजे का, तर आरक्षणासाठी 58 मोर्चे झाले। त्या 58 मोर्चात काहीच निष्पन्न झालं नाही। आता महाराष्ट्राला एक नवीन मराठ्यांच्यात वाघ भेटलेला आहे। या वाघातर्फे काही का होईना शाश्वती 100% आहे, म्हणजे आरक्षण हे भेटेल। क्रांती तयार झालेली आहे, आमच्या मराठ्यात क्रांती तयार झालेली आहे। असा योद्धा होणे आमच्या समाजात होणे असा माणूस नाही की आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, हा आम्ही निर्धाव करून आम्ही आलेलो आहे।